नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा। चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। 26 नोव्हेंबर 1949 ला भारताची राज्यघटना लिहून पूर्ण झाली आणि 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेची शेवटची बैठक देखील झाली। अर्थातच 25 नोव्हेंबर 1949 नंतर 26 नोव्हेंबर 1949 पासून या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी व्हायला हवी होती आणि 26 नोव्हेंबर 1949 हा दिवसच खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जायला हवा होता, परंतु असं झालं नाही। नेमकं 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो, परंतु याचं खरं कारण किंवा इतिहासामधलं याचं खरं उत्तर कोणालाच माहीत नसतं की 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। यापूर्वीच 1946 पासूनच संविधान सभेच्या कामकाजाची सुरुवात देखील झालेली होती। संविधान लिहायला देखील सुरुवात झालेली होती। 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस संविधानाचं कामकाज चाललेलं होतं आणि 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेची शेवटची बैठक देखील झालेली होती। 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषणही झालेलं होतं आणि 26 नोव्हेंबर 1949 पासून हे संविधान लागू होणं गरजेचं होतं, परंतु भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधानाच्या किंवा भारतीय संविधान स्वीकृतीचा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो। परंतु 26 जानेवारी 1950 लाच भारतीय प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याचं कारण थोडंसं 20-25 वर्ष अगोदरचं आहे। मुळात 1927 ला ज्यावेळेस सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं त्यावेळेस सायमन कमिशननं आपला अहवाल ब्रिटिश काउन्सिलला सादर केलेला होता आणि या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की भविष्यामध्ये जर भारताला स्वातंत्र्य हवं असेल तर भारतीय लोकांनी त्यांची एक स्वलिखित राज्यघटना तयार करणं गरजेचं आहे। आणि या अहवालाच्या नंतर 1928 ला मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने एक अहवाल किंवा एक कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट त्यांनी ब्रिटिश काउन्सिलला सादर केलेला होता। हे भारतातलं पहिलं संविधान होतं। हेच संविधान लागू करून भारताला स्वातंत्र्य देण्यात यावं अशी मागणी काँग्रेसने केलेली होती आणि म्हणूनच काँग्रेसला अशी अपेक्षा होती की जानेवारी 1930 पासून आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आणि तशा प्रकारचा ठराव देखील त्यांनी लाहोरच्या अधिवेशनामध्ये पास केलेला होता आणि 1930 ला त्यांनी 26 जानेवारी रोजी संपूर्ण स्वराज दिन देखील साजरा केलेला होता आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता असं म्हटलं जातं। 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकृत केलं गेलं, अंगीकृत केलं गेलं, परंतु ते संविधान तेव्हापासून लागू झालं नाही आणि म्हणून 26 जानेवारी 1930 या दिवसाची कुठे तरी आठवण राहावी आणि तोच दिवस आपला पूर्ण स्वराज डिक्लेरेशन म्हणून पास केला जावा किंवा त्या दिवसाची एक आठवण राहावी म्हणून 26 नोव्हेंबर 1949 पासून भारताचं संविधान लागू न करता ते 26 जानेवारी 1950 ला लागू केलं गेलं आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थानं भारत प्रजासत्ताक झाला असं सांगितलं गेलं आणि म्हणून 26 नोव्हेंबर 1949 ला जो प्रजासत्ताक दिन साजरा व्हायला हवा होता तो दिवस साजरा केला गेला नाही, कारण 26 जानेवारी 1930 ची आठवण काँग्रेसला पुढे ठेवायची होती आणि म्हणून काँग्रेसने हा दिवस पुढे ढकलला आणि त्यांनी 26 जानेवारी 1950 ला भारताचं संविधान स्वीकृत केलं आणि त्याच दिवशी त्याची अंमलबजावणी देखील केली आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। आजपर्यंत अनेकांना हे माहीतच नाही की 26 जानेवारी हा दिवस का निवडलेला होता। त्याचं कारण एवढंच आहे की 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज दिवस साजरा केलेला होता काँग्रेसच्या वतीने आणि तोच आपला खरा स्वातंत्र्य दिन आहे असं म्हणून काँग्रेस दरवर्षी हा दिवस साजरा देखील करत होती आणि तीच प्रथा पुढे चालू ठेवण्यासाठी काँग्रेसने स्वातंत्र्य दिन नाही तर प्रजासत्ताक दिन म्हणून पुढे साजरा करण्याचं ठरवलं आणि भारताचं संविधान त्या दिवसापासूनच लागू करण्याचं ठरवलं आणि म्हणूनच 26 जानेवारी 1950 हा भारतीय संविधानाचा गौरव दिन म्हणून देखील साजरा केला जातो, शिवाय भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो आणि म्हणूनच तेव्हापासून आपण आजपर्यंत 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। याचे अनेक संदर्भ इतिहासामध्ये आहेत, हे संदर्भ तुम्ही सहजासहजी कुठेही वाचू शकता। हा संदर्भ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि 26 जानेवारीला आपण जर एखाद्या ठिकाणी स्पीच देत असाल तर त्या स्पीचमध्ये याचा उल्लेख करायला देखील विसरू नका। आजचा हा संदर्भ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद। तुम्हाला सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचं
75 वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव वर्ष म्हणून देखील साजरं केलं गेलेलं आहे आणि त्या निमित्ताने अनेक उपक्रम देखील आपण वेगवेगळ्या स्तरावरती राबवलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.